नमस्कार शेळी पालक मित्रांनो. शेळी पालनामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे चारा व्यवस्थापन. मित्रांनो, आपल्याकडे सुसज्ज चारा व्यवस्थापन असेल तर आपण किती पण शेळ्या प्राणी आपण पाळू शकतो, त्याचबरोबर त्यांचं व्यवस्थापन करू शकतो. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण चारा व्यवस्थापनाविषयी माहिती पाहूया. चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, शेळी पालनामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे चारा. कोरडा चारा असेल, ओला चारा असेल, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो, यामध्ये तुरीचं भूस हे खूप महत्त्वाचा चारा आहे, कारण हे सकस असते आणि जे काही शेळी प्राणी आहे तर याच्यावर तेलकटपणा, तर त्याचप्रमाणे एक ताजेपणा आणि शेळीची निरोगी राहण्यासाठी भुसा, तुरीचा भुसा हा खूप महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये पौष्टिक घटक असतात. शरीराची चरबी, तेलकटपणा, त्वचा सर्व बाबीसाठी ही भूस खूप महत्त्वाची आहे. तुरी भूसमध्ये सकस अन्नद्रव्य असतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, यासोबत आपल्याला हिरवा चाऱ्यामध्ये मेथी घास हा सुद्धा पौष्टिक आणि प्रथिनयुक्त गवत आहे, कारण यामध्ये शेळ्यांसाठी जी काही आवश्यक प्रथिनांची गरज असते वाढीसाठी आणि दुधासाठी, तर हे दोन्ही घटक या चाऱ्यामध्ये असतात. मेथी घास हा पौष्टिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे शेळी पालनामध्ये. जास्त करून उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्यासाठी या मेथी घासाचा मोठ्या प्रमाणात शेतकरी किंवा शेळी पालक याचा वापर करतात. त्यामुळे मेथी घास अवश्य तुमच्या गोट फार्मसाठी मेथी घास अवश्य करा. तुमच्या शेळी प्राण्यांच्या संख्येवर अवलंबून असते किती गुंठे करायचा. जास्त प्राणी असेल तर जास्त चारा असू द्या, कारण उन्हाळ्यामध्ये या चाऱ्याशिवाय आपल्या प्राण्यांची भूक भागत नाही. म्हणून हिरव्या चाऱ्यामध्ये मेथी घास हा खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, शेळीपालनासाठी सर्वच उठून शेळीपालन करू शकतात, पण चारा व्यवस्थापन महत्त्वाचं असतो. यामध्ये तुमचा चारा व्यवस्थापन जितकं यशस्वी असेल तितकं शेळीपालन हे यशस्वी ठरू शकते. मित्रांनो, शेळीपालन हा खूप महत्त्वाचा आणि फायदेशीर व्यवसाय, यामध्ये तोटा होण्यासारखं काही नाही. धन्यवाद मित्रांनो.